श्रीरामपूरच्या खंडाळ्यात भीषण अपघात घडला असून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत. तालुक्यातल्या खंडाळा एमआयडीसी परिसरात श्रीरामपूर बाभळेश्वर महामार्गावर बॉम्बे वाईनसमोर हा अपघात झाला. कंटेनर क्रमांक HR67F3002 आणि स्विफ्ट कार क्रमांक MS03 AF0054 यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. श्रीरामपूर येथील स्विफ्ट कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 3 जण अतिशय गंभीर जखमी झालेत. स्विफ्ट कारमध्ये 2 पुरुष 3 महिला आणि 2 लहान मुलं प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्विफ्ट कारमधील सर्वजण हे श्रीरामपूर बस स्थानकासमोरील असलेल्या संतोषी माता वडापाव सेंटर यांचे चव्हाण कुटुंबियातील सदस्य आणि नातेवाईक आप्तेष्ट असल्याचं समजतंय. पुढील उपचारासाठी जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आलं होतं. घटनेची माहिती मिळताच दत्तनगर चौकी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका गंभीर आणि भयानक होता की स्थानिक नागरिकांच्या मदतीनं स्विफ्ट कारमधील जखमींना अक्षरशः गाडीचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. या गंभीर अपघातामध्ये प्रशांत रमेश चव्हाण वय वर्ष 24 हे मयत झाले असून संगीता अनिल चव्हाण वय वर्ष 40 मयत, सिद्धार्थ सुनील चव्हाण वय वर्ष 16 मयत, ऐश्वर्या अशोक चव्हाण वय वर्ष 26 मयत झालेत. तर सारिका अनिल चव्हाण वय वर्ष 30 गंभीर जखमी असून रुद्र अशोक चव्हाण वय वर्ष 6 गंभीर जखमी आहे. यासह ऋत्वी अशोक चव्हाण ही 3 वर्षांची मुलगी देखील अतिशय गंभीर स्वरूपात जखमी असून जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्याची माहिती समजते. दरम्यान या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे संबंधित कर्मचारी हे करतायत. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.